नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची छोटी छोटी रंगीबेरंगी अशी गोलाकार फुलं बनवणार आहे. ही अशा प्रकारची फुलं आज आपल्याला बनवायची. मागच्या हप्त्यात मी तुम्हाला पाच मोत्यांचं फूल कसं बनवायचं ते शिकवलं. आज आपण 6 मोत्यांच्या गोलांचं फूल बनवणार आहे. त्याच्याकरता आता आपण साहित्य पाहूया. हे पहा, रंगीत मोती घेतलेले आहे, सुई घेतलेली आहे, नायलॉन धागा आणि कात्री. तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. हे पहा, सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. मी सगळ्या कलरचे मोती इथे करून ठेवलेले आहे. आता तुम्हाला हे एक फूल मी तुम्हाला शिकवणार आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे. हे 6 रंगीत मोती ओवून घेतले पहा, आणि ह्याचा आपल्याला गोल बनवायचा. तर गोल कसा बनवायचा? ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि असा आपला गोल इथे तयार झाला. आता आपण पुढच्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही अशी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, हा असा गोल इथे आपला झालेला आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 रंगीत मोती मी घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली त्याच्यातूनच अशी सुई आपल्याला बाहेर काढायची. जिकडून आपला धागा निघाला त्याच दिशेने सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. धागा समोरून काढू नका, नाहीतर मग आपला धागा असा दिसतो. हे पहा, आता आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे जे आपण 6 मोत्यांचे गोल केलेले त्याच्याभोवती आपल्याला हे 2-2 मोती येऊन इथे डिझाईन बनवायची आहे. आता मी परत धाग्यामध्ये हे 2 मोती ओवून घेते आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली पहा, आणि परत आता आपण 2 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 2 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातनं सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत इथे आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. मी हे फूल 8 मोत्यांचं सुद्धा करून पाहिलं, पण त्याचा आकार व्यवस्थित असा झाला नाही. शक्यतो तुम्ही 6 मोत्यांचं फूल हे करून पहा. हे पहा, हे असं आपलं. परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. आता परत आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा, धागा ओढून घ्यायचा. एकदम सोपं फूल शिकवते. मागच्या हप्त्यात मी तुम्हाला 5 मोत्यांच्या ह्याच्यातनं फूल शिकवलं होतं. आज मी 6 मोत्यांचा गोल करून त्याचं फूल शिकवते आहे. आता परत आपण हा जो एकच मोती राहिलेला आहे त्याच्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. ही तुम्ही महिरप म्हणून सुद्धा हे फुलं ताटाभोवती मांडू शकतात.
किंवा समई भोवतीची महिरपसुद्धा तुम्ही ह्याची करू शकतात. हे पहा, आता आपण ह्या शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. परत आता आपण इथे 2 मोती ओवून घेणार आहे. हे 2 मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपलं हे छोटंसं फूल तयार झालं पहा. हा असा गोल इथे तयार केलेला आहे. आता आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आणि सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण परत एकदा बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला हा गोल आकार व्यवस्थित असा दिसेल. हे पहा, सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा असा इथे आपला गोल आकार फुलाचा तयार झालेला आहे. इथे आपण गाठ पाडून घेऊया. मी इथून गाठ पाडून घेते आहे. हे पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, अशी आपली इथे फुलांची रांगोळी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.